पुढची बातमी बारामतीमधून। सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ फडणवीस आता मैदानात उतरलेत। बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा घेतली जाणार आहे। सुप्रिया सुळे देखील सभेला उपस्थित राहणार आहेत। पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी सभास्थळाची पाहणी केली। आठवणी बारामतीच्या कणाकणात आहे। दाखवलं तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा। शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत असं त्यांची सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचं माहित नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार। तर बारामतीमध्ये सभेची नेमकी कशी तयारी केली जाते अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश, काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी सभास्थळाची पाहणी केली होती। सुप्रिया सुळे सुद्धा आज उपस्थित राहणार आहेत। सध्या नेमकं कसं वातावरण पाहायला मिळते? कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे का? पण नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो बारामतीमध्ये लावण्यात आलेला आहे। सकाळपासूनच फक्त पुण्यात शहरातून नाही तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जे आहे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी यायला पोहोचत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यानुसार जे आहे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे देखील पोलिसांचं लक्ष आहे। त्याचबरोबर आता जर पाहिलं तर आपण सकाळी लवकर पहाटेपासूनच जे आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते कार्यकर्ते जे आहे ते बारामतीमध्ये पोहोचत आहे आणि आपल्या मुख्यमंत्री नेमकं या प्रचार सभेदरम्यान काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अजितदादांचं लीड तोडून असं जे आहे कार्यकर्त्यांच्या भावना आहे आणि मोठ्या मताधिक्याने जे आहे सुनीताताई जे आहे त्या निवडून येतील असं कार्यकर्त्यांच्या भावना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल जे आहे ते राष्ट्रवादीचे बारामतीमध्ये पोहोचत आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहे ते साधारण 4 वाजायच्या आसपास जे आहे बारामतीमध्ये सभास्थळी पोहोचणार आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांना नेमकं ते काय संदेश देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अविनाश, खरं तर सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि पवार कुटुंबासाठी सुद्धा एक भावनिक क्षण आहे। खरं तर अजित पवारांचं अशा पद्धतीने आकस्मिक जाणं आणि पोटनिवडणूक लागणं, त्यामुळे सगळे राजकीय मतभेद विसरून आज पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळणार। हो नक्कीच, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांचं ज्यावेळेस नाव घोषित करण्यात आलं होतं त्यावेळेस शरद पवार यांनी असेल किंवा शरद पवार गटाच्या यांनी की आम्ही कोणत्याही प्रकारचा आमचा उमेदवार जो आहे त्यांच्या विरोधात देणार नाही असं सांगितलं होतं। त्यानंतर काँग्रेसने देखील माघार घेतलेली आहे। त्यामुळे जे आहे एक प्रकारे सुनेत्रा पवार यांचा विजय जो आहे तो पक्का मानला जात आहे। त्यामुळे जे आहे फक्त आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की किती लीडनी जे आहे सुनेत्राताई येणार हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे, कारण की सुनेत्रा पवार जे आहेत ते आमच्यासाठी निवडून आलेले आहेत। फक्त किती मोठ्या लीडनी निवडून येतात हे पाहण्यासाठी जे आहे ते मतदान होत आहे अशा भावना ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांकडून बोलल्या जात आहे। नक्कीच अविनाश, त्यामुळे आजची ही सभा नेमकी कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।